संभाजीनगरवरून गावाकडं आपला गहू आहे थोडाफार पडलेला आहे आणि पंजाबराव डगनं सांगितल्याप्रमाणे आता 28, 29, 30, 1, 2, 3, 4 मार्च आणि एप्रिल 2026मध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं आता आपण काय माहिती का, हे बघा हे गावाचं आपलं एवढं 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 रान आहे. तर हे एवढं रान आपल्याला आता काढायचं आहे. हार्वेस्टरवाल्याची आडूपर चालू आहे. दुसरी गोष्ट, हार्वेस्टरवाल्याला डिझेल भेटत नाही, डिझेलचा प्रॉब्लेम झालेला आहे. मी संभाजीनगरवरून आलो, मला 17 पेट्रोल पंप लागले असेल तर फक्त एका पंपावरती पेट्रोल होतं आणि तिथे जवळजवळ 200-250 गाड्या उभ्या होत्या. तिथं आपण थांबू शकत नव्हतो. आता इथं आल्यावर जवळपास टाकी कोरी झालेली आहे आपली 2 व्हीलरची पण. आणि आता हे थोडाफार जे गहू आहे तर आता हार्वेस्टरवाल्याला कॉल केला. तो म्हटलं की एका वावरात चालू आहे, 10 लिटर डिझेल आपल्याला भेटलेलं आहे आणि तेवढं झालं की तुमचं आपण काढून देऊ. ह्या वावरामध्ये आधी काय होतं माहिती का, ह्या वावरामध्ये आधी होतं ठिबक लावलेलं आणि त्या ठिबकला आपण जमा करून शेतातच ठेवलेलं आहे. आता ते गावामध्ये असं इथं आता त्या नळ्या आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि एका नळीमध्ये मवळसुद्धा बसलेलं आहे म्हणता. तर हे बघा, हे बंडल आहे. या इथून तिथून 10 ते 15-20 बंडल असतील. तेवढे बंडल आता इथं आपल्या काकाचं शेत आहे, याच्यात अद्रक आहे, या वावरामध्ये काढून ठेवायचे. म्हणजे ते जे हार्वेस्टर येईल त्या हार्वेस्टरला याच्यामध्ये प्रॉब्लेम नको, ते जसं सरळ येईल तर सरळ खाली काढत जाईल. तर आता या नळ्या उचलायचं काम आपण करून घेऊया. तर मित्रांनो, एवढे बंडल आपले आणून झालेले आहे आणि एक जे बंडल आहे त्या बंडलमध्ये आहे आता मवळ. ते कसं आणायचं ते आता आईचा नामचा विचार चालू आहे. आई चालली पुढं. एक बंडल सुटलेलं आहे इथं, ते बंडल त्याला बांधून घ्यावं लागेल. त्याला बाहेर काढू शकतो आपण, पण ज्याच्यात मवळ आहे त्याला कसं काढायचं तेच विचार चालू आहे आता. चला तुम्हाला दाखवतो. पलीकडचं ते मोठं झालं ते आता आता लहानच होतं. थोडं मवळ दे. मध असेल त्याला, मग मध घेऊन त्याला. पण मग ते उन्हाचं झोंबलत लय अवघड आहे. राहू दे चल राहू दे, पडून मग हे गहू काढलं असं करून घेऊन नंतर नाही त्याला. इथं इकडं काढ का इकडं लुटून द्यायचं आहे ना. तसंच करणं पडून काहीतरी, उभं राहणं पडून काढताना थांबून मी. तर शेतकरी मित्रांनो, या बंडलमध्ये आहे मवळ. कांदा पण भरपूर सारा आहे त्याला, पण आमची काही हिंमत होत नाही उन्हाचं. ऊन पाहिलं कसं चमकतं आहे पार, हे बघा कसं ऊन चमकतं आहे आणि पावसाचा अंदाज आहे. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, आपला गहू जबरदस्त आलेला आहे, बघू शकता एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे काढून. आता हार्वेस्टर येणार आहे. आता एवढं एक बंडल आहे, हार्वेस्टर आलं इथून, हार्वेस्टर निघून गेलं, बंडल थोडंसं काहीतरी काडीगिडीनं बाजूला लुटून देऊ. आता इथं आपण जाळ वगैरे पण करू शकत नाही, कारण इथं गहू आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता. आणि हार्वेस्टर आलं की त्याला काढीन लुटून द्यायचं आणि आपलं गहू काढून घ्यायचं. बाकी हार्वेस्टर आल्यावर तुम्हाला दाखवतो मी आपला गहू कसा काढताय. मित्रांनो, हार्वेस्टर आता आलेलं आहे आणि काम चालू झालेलं आहे. पाण्या पावसाचं पटकन गहू काढून घेण्याची आपल्याला मतलब होता. तर आता हार्वेस्टरसुद्धा त्या वरीनं काम करत आहे आणि आता गहू काढायचं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि आपल्याला रात्री थोडा उशीर झाला होता. गहू काढून झालेला आहे पूर्णपणे आणि रात्री पेट्रोल डिझेल पंप बंद झालं होतं. त्याच्यामुळे जेव्हा पेट्रोल चालू झालं, आपला मित्रच होता पेट्रोल पंपावरती मॅनेजर, त्याचा जसं कॉल आला तसं आम्ही गेलो आणि पहिलं टाकी फुल करून घेतली. कारण काल येताना माझं पेट्रोल खतम झालं होतं पूर्णपणे आणि रात्री विजा पण होतं त्याच्यामुळं पूर्ण गहू आपण झाकून ठेवलेला आहे. तर बऱ्यापैकी आपला गहू झालेला आहे. रात्री विजा पण होत होत्या आणि त्याच्यामुळं आपला जो गहू काल निघाला, एक नंबर काम आपलं झालेलं आहे.
जो गहू होता आता निदान इथं पडलेला आहे. ह्या जे ताडपत्र्या आहे या ताडपत्र्याच्या खालीहून जरी पाणी गेलं तरी गावात पाणी घुसणार नाही, कारण ताडपत्र्या एकदम जबरदस्त आहे आपल्या. आणि गहू निघलेला आहे सगळ्यांच्या आशीर्वादानं, बघू शकता. आता याला खोलून देऊ, थोडंसं मोकळं करू आणि नंतर मग गोण्या भरून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.